संसर्गापासून सुद्धा संरक्षण करण्यासाठी देखील हा कारण पुरुषामध्ये उत्तेजना निर्माण झाल्यानंतर बाहेर पडणारे अन्यथा वीर्य बाहेर पडण्याचा धोका वाटू शकतो। आजचा विषय खूप बेसिक वाटू शकतो, पण खरं सांगायचं झालं तर याच विषयाबद्दल अनेक लोकांना पूर्ण माहिती नसते। बरेच लोक असं समजतात की कॉन्डम वापरणं म्हणजे फक्त पॅकेट उघडणं आणि वापरायचं, पण डॉक्टर सांगतात की कॉन्डमचा खरा फायदा तेव्हाच होतो जेव्हा ते योग्य पद्धतीने वापरलं जातं। आणि याच विषयावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात जाणून घेऊयात। 1985 मध्ये त्यांनी आशा किरणची सुरुवात केली होती। गेल्या 40 वर्षांपासून ते लोकांना मार्गदर्शित करतात आणि मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून संभाजीनगर येथे मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी पुण्याला आणि मुंबईला असतात। कॉन्डोम हा फक्त अनइच्छित गर्भधारणा टाळण्यासाठी नाहीये, तर अनेक लैंगिक संसर्गापासून सुद्धा संरक्षण करण्यासाठी देखील हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो। मात्र अनेक लोक तो चुकीच्या पद्धतीने वापरतात। सर्वात पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे कॉन्डम उशिरा वापरणे। अनेकांना असं वाटतं की संबंध सुरू झाल्यानंतर थोड्या वेळाने कॉन्डम घातला तर चालतो, पण प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचे लैंगिक संपर्क सुरू होण्यापूर्वीच कॉन्डम घालणं आवश्यक आहे, कारण पुरुषामध्ये उत्तेजना निर्माण झाल्यानंतर बाहेर पडणारे प्रीसेमिनल फ्लुइड मध्ये देखील शुक्राणू असू शकतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्डमचं पॅकेट उघडताना काळजी घेणं। काही लोक घाईघाईत दाताने किंवा नखांनी पॅकेट उघडतात, त्यामुळे नकळत कॉन्डमला छोटासा कट किंवा छिद्र पडू शकतो। त्यामुळे पॅकेट नेहमी काळजीपूर्वक उघडा। डॉक्टर सांगतात कॉन्डम नेहमी पूर्णपणे ताट झाल्यावर लिंगावर वापरावं। कॉन्डम घालताना वरच्या टोकाला असलेली छोटी जागा हलक्या हाताने दाबून हवा बाहेर काढावी आणि नंतर तो खालपर्यंत रोल करावा, त्यामुळे वीर्य साठण्यासाठी पुरेशी जागा राहते। आता संबंध झाल्यानंतरची गोष्ट, अनेक वेळा कॉन्डम काढताना देखील चूक करते। कॉन्डम काढताना त्याचा तळाचा भाग धरून ठेवणे गरजेचं असतं, अन्यथा वीर्य बाहेर पडण्याचा धोका वाटू शकतो। वापरल्यानंतर कॉन्डम लगेच कचरा पेटीत टाका आणि एक गोष्ट स्पष्ट लक्षात ठेवा, एक कॉन्डम फक्त एकदाच वापरण्यासाठी असतो, तो पुन्हा वापरणं सुरक्षित नाहीये। आजकाल आणखी एक चूक खूप दिसून येते। अनेक लोक कॉन्डम महिनोमहिने पाकिटात, कारमध्ये किंवा बाईकच्या डिक्कीत ठेवतात। जास्त उष्णता, घर्षण किंवा वेळ यामुळे कॉन्डमची गुणवत्ता खराब होऊ शकते, त्यामुळे वापरण्यापूर्वी एक्सपायरी डेट तपासा। डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात कॉन्डम खूप प्रभावी संरक्षण देतो, पण याचा अर्थ असा नाहीये की इतर कोणतीही काळजी घेणं गरजेचं नाहीये। सेक्शुअली ऍक्टिव्हेट असेल, विशेषतः मल्टिपल पार्टनर्स असतील, तर वेळोवेळी आरोग्य तपासणी करणंही गरजेचं आहे। लक्षात ठेवा, कॉन्डम वापरणं ही फक्त जबाबदारी नाही, तर स्वतःच्या आणि आपल्या पार्टनरच्या आरोग्याबद्दलची काळजी आहे। योग्य माहिती आणि योग्य वापर यामुळे सेफ सेक्स शक्य आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब करा।